तर हा कसा काय मेला असेल मला सांगा बरं का तुम्ही कमेंट करून. आणि त्याचा कलर बघा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. तर मी चाललोय आता सांजूला घ्यायला. 11 वाजता सांगची स्कूल सुटणार आहे. इकडे ह्या साईडला सूर्योदय झालेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आणि इकडे तुमचा पोशाब आहे. पोशानं आपण मस्तपैकी काल हॉस्पिटलला जाऊन आलो, आईला दाखवून आलं. आणि पायाला जास्त सूज असल्यामुळे त्याने थोडंसं प्लास्टर केलं आहे पोशानं. 7 दिवसांनी बोलवलं आहे प्लास्टर काढण्यासाठी. आणि नंतर सांगतात ते की पक्क प्लास्टर करणार आहेत. आता कच्चं प्लास्टर आहे, बघू आता 7 दिवसानंतर. आणि आजचा एकदम सुपर डुपर असा माहोल आहे. इकडे बघू शकता छान असं आहे. आणि नेहमीप्रमाणे आज पण धुका आहे, त्याच्यामुळे सण तुम्ही बघू शकता एकदम असा इटुकला पिटुकला दिसू राहिला. धुका आहे म्हणजे आता नाशिकला का म्हणजे एकदम असं एकदम धुक्यासारखं झालं आहे आता. सारखं सारखं धुका. आणि इकडची जी महाराष्ट्राची वाईब आहे सध्या अशी आहे, पूर्ण फॉग राहतो दिवसभर. ऊन एकदम नाहीच्या बरोबर असतो दिवसभर. हे बघा तुम्ही बघू शकता कसं फॉग आहे. हे बघा पूर्ण फॉग फॉग. आणि खतरनाक असं वातावरण, एकदम थोडंसं विचित्र वातावरण आहे. आणि पक्षी तर इकडं खूप असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, खूप म्हणजे खूप. हे बघा वाव, खूप म्हणजे खूप पक्षी वगैरे इकडे आहेत. मस्त वातावरण सुपर डुपर. तर आता बघू, आईला विचारू ते गोळ्या वगैरे घेतल्या आहे मस्तपैकी. तर थोडासा रात्रीच ती बोलली का थोडासा पाय एकदम ढिल्ला पडला आहे, म्हणजे पहिली सूज होती, थोडंसं नॉर्मल हलकासा तिला जाणवायला लागला. इकडं मस्तपैकी आंबे बिंबे एकदम मोठे झालेत ना. हे बघा आता एकदम म्हणजे वाटाणाचा दाणा असतो ना तितके झालेत. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी. म्हणजे हळूहळू हे आंबे पण यायला सुरुवात झाले. आता आंबे पण मोठे होतील. इकडचं वातावरण एकच नंबर आहे. पक्षी आहेत, सर्व काही झाडी बिडी आणि छान असं. रामफळं पण आता मोठी व्हायला लागली, त्याला कलर यायला लागला रामफळांना. हे बघा कसं तरी आता हे सण नाही त्याच्यामुळे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा कलरची. आणि इकडे सण पूर्ण धुका आहे चारी बाजूनी तुम्ही बघू शकता, कोहरा. हे बघा. आणि सण तर बघा कसा दिसतो. तर बघू. सांजू आता स्कूलला गेली. आज मी काही घेऊन गेलो नाही म्हणून आपल्या दोन्ही पण बाईक इकडे आहेत. हे बघा बघू शकता. ही आपली एफजुडी आहे आणि ह्या साईडला आहे आपली येमुडी. येमुडी तर झाकूनच ठेवले. आणि आज सॅटरडे आहे, तर हो सकता है कल हम राईड के लिए निकल जाए पोषांनो मस्तपैकी. तर उद्या आपण राईडला जाऊच असं मला तरी वाटतंय. बघू लोकेशन वगैरे आज फिक्स करू आणि जाऊ कुठंतरी. मी अपडेट देतो तुम्हाला. आणि असा हा वातावरण आहे इकडचं एकदम सुपर डुपर. बटाटे आता एकदम मोठे व्हायला लागले. हे बटाटे आहेत बरं का, आणि एकदम मोठे मोठे व्हायला लागलेत. आणि हे बघा हे कसं झालं आहे एकदम छान. इकडे आता बीन्स लावायचे आहेत ह्या साईडला. करून ठेवलं हे खत वगैरे टाकून ठेवलं आहे आपलं गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट. तोंडली पण खराब व्हायला लागले. हे बघा बघू शकता तुम्ही. तर ते हे पानं वगैरे काढून टाकावे लागतील तोंडलीचे. हे बघा पूर्ण त्याला व्हाईट फंगस आलं आहे, ते काढूनच टाकावं लागतील पानं वगैरे, पत्ते वगैरे मस्तपैकी. इकडे हे साईडची जी फांद्या आहेत ना, ह्या फांद्या पण काढाव्या लागतील. तिकडे वरती जाऊ राहिलेत ना, तर हे काढावे लागतील. ते पण काढू मस्तपैकी. तितकंच आपल्याला कसं शेकोटीसाठी कामाला येत आहे. तर मित्रांनो, हा पक्षी रात्री आता बाबांनी आणला, टेरेसवरती पडलेला होता. तर हा कसा काय मेला असेल मला सांगा बरं का तुम्ही कमेंट करून. आणि त्याचा कलर बघा. हे बघा पंखाच्या खालच्या साईडला त्याचा कलर बघा असा आहे तो. आणि हा वरतून ह्या प्रकारचा आहे हा बघा. आणि पंखाच्या खाली बघा कसा आहे त्याचा कलर. हे बघा. तर मी चाललोय आता सांजूला घ्यायला. 11 वाजता सांजची स्कूल सुटणार आहे मस्तपैकी. आणि वातावरण एकदम खराब आहे, म्हणजे असं फॉगी. आता जवळजवळ 8-10 दिवस झालेत असंच वातावरण आहे. आणि इकडे बघा गहू वगैरे आहे छान मस्तपैकी. कन्स्ट्रक्शन चालू आहे. समोरून ट्रॅक्टर येऊ राहिला. इकडं डाळिंब आहे बरं का. हे बघा हे डाळिंब आहे, डाळिंब आंबा आंब्याला. आणि इकडे तुमचा पोशाब आहे. हे देखो सुपर. हॅलो गाईज, तर आता आम्ही मस्तपैकी फिरायला निघालो. इकडं सांजो आहे. हाय सांजोडा. हा आणि मस्तपैकी. तर आता प्लास्टर वगैरे आयला केलं आहे. आपण काल जाऊन आलो हॉस्पिटलला. ब्लॉग आपण अपलोड केला आहे आजच, तर बघितलं असेल तुम्ही आय होप. तर आता आम्ही मस्तपैकी फिरायला निघालो आहे. सांजो, मी, आई, आलू. तर आलू आणि आई ते बघा तिकडनं येऊ राहिले हळूहळू. हा आईचा पाय
एका पायामध्ये चप्पल आहे, एका याच्यामध्ये नाही. आणि पोषांनो आम्ही चालू आहे आता मस्तपैकी थोडंसं वॉक करायला. तिला म्हटलं पाय थोडासा मोकळा होईल. आणि हे कच्चं प्लास्टर आहे, 7 दिवसानंतर काढायला बोलवलं आहे. बघू, डॉक्टर बोलले जर चांगलं झालं थोडंफार तर मग करणार नाही प्लास्टर दुसरं पक्कावालं. आणि जर गरज असली तर मग पक्का प्लास्टर करतील. तर आता आम्ही निघालो आहे ना सांजू मस्तपैकी. कसं वाटतं तुला? छान. स्माईल बघा. इकडे संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. स्वयंपाक इकडे हे काय आहे रे आले? शेवग्याच्या शेंगा आहेत. इकडे भेंडी आहे. 2 भाज्या आज भेटतील खायला पोषाव. पाखरा कसे आवाज येतो बा, टिक 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 टिक. फेशाच आहेत. फेशा आंब्यांवरच राहते ना. तर पोरांनो इकडं मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज येऊ राहिला बरं का एकदम. संध्याकाळी ह्या झाडांवरतीच राहतात पक्षी. महाराष्ट्र माझा एकले आमा तुझी मुरी कबर आमा असा सुवारीमा समशिरी जा सय्यारीसा सोबत दिसतो शिमजा बुलाजा आणि नदी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही आता संध्याकाळी बसलो इथं शेकोटी करून. आई आहे, सांजू आहे आणि सांजूचं मस्तपैकी छान समूह गीत चाललं आहे. जय जय महाराष्ट्र माझा. पण ती मुलांमध्ये ऐकून ना ती दुसरंच काहीतरी असं वेगळंच बडबड करत होती. पण आहे व्यवस्थित आहे. अजून हा दुसरं सांग. कुठलं सांगणार? जॉनी जॉनी. हा सांग. जॉनी जॉनी यस पप्पा 18 शुगर नो पप्पा तेरी नहीं स्लो पप्पा ऊपर में माउथ. अरे बापरे. देन कम अगे तू रे विकची गरज तो से देन कम अगे